नमस्कार, दुपारचा 1 वाजता आपण पाहता टीव्ही 9 मराठी. मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो. आताची सगळ्यात मोठी राजकीय बातमी आपण बघणार आहोत. एकनाथ खडसे यांनी परवा राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे. परवा दुपारी 2 वाजता मुंबईत हा प्रवेश होईल. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. थोड्याच वेळात खडसे भाजप सोडणार आहेत. खडसे थोड्याच वेळात अशी घोषणा करतील. टीव्ही 9च्या बातमीवरती अखेर शिक्कामोर्तब झालेलं आहे. खडसे आज संध्याकाळी जळगावहून मुंबईत दाखल होणार आहेत. खडसेंनी पक्षाकडे आपला राजीनामा पाठवल्याचं देखील कळतंय. राजीनाम्याची खडसेंकडला थोड्याच वेळात घोषणा होणार. आताची सगळ्यात मोठी बातमी, परवा दुपारी 2 वाजता मुंबईत ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. टीव्ही 9च्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे. आताची मोठी बातमी आपण बघतोय. खडसे यांच्या घरातनं टीव्ही 9ची टीम सातत्यानं हे सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवते. शुक्रवारी म्हणजे 23 तारखेला खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील. शरद पवारांच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल. खडसे यांच्या सोबत कोण कोण जाणार याची मात्र उत्कंठा आहे. जगामध्ये खडसे यांच्या घरी कार्यकर्ते आता मोठ्या संख्येनं गोळा झालेले आहेत. खडसे भाजपची 4 दशकांची साथ आता सोडणार. राजीनामा त्यांनी पक्षाकडे सुपूर्द केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. पक्षाकडून राजीनाम्याची स्वीकृती नाही असं देखील सूत्रांकडून कळतंय. खडसेंनी राजीनामा तर दिलेला आहे. आता तो स्वीकारला कधी जातो हे देखील बघावं लागेल. 2 दृश्य आपण बघतोय. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उस्मानाबादच्या दौऱ्यावरती आहेत, तर दुसरीकडे आपण बघतोय कशा प्रकारे आता राजकीय वर्तुळात ही मोठी बातमी. खडसे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि शुक्रवारी ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. आणि मुक्ताईनगर येथे एकनाथ खडसे यांचं निवासस्थान आहे आणि संदेश शिर्के माझे सहकारी तिथे आपल्या सोबत आहेत. संदेश, आपण बघतोय शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि अर्थात ते देखील टीव्ही 9 कडे डोळे लावून बसलेले आहेत. क्षणाक्षणाची अपडेट आपण देतोय. मात्र खडसे मीडियाशी काही बोलणार आहेत का, याविषयी काही माहिती मिळते का? संदेशकडे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. 2 दृश्य आपण बघतोय. एकीकडे अनेक ठिकाणी धुवाधार पाऊस कोसळला आणि त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहेत आणि तिथे उद्धव ठाकरे बांधावरती जाऊन आपण बघतोय कशा प्रकारे त्यांची विचारपूस करतात. दुसरीकडे खडसेंनी राजीनामा दिलेला आहे. आणि थेट जाऊयात, ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सर आपल्या सोबत आहेत. संदीपजी, हो नाही म्हणता म्हणता शेवटी मुहूर्त ठरला असं दिसतंय. खडसे राजीनामा दिलेला आहे आणि आता शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते प्रवेश करणार आहेत असं देखील टीव्ही 9ला सूत्रांकडून कळालेलं आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणातली किती मोठी बातमी आहे हे असं एकूणच वाटतं आणि काय काय त्याचे पैलू आहेत? निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेष करून म्हणजे भाजपवरती एक परिणाम घडवणारी अशी ही घडामोड ठरेल खडसे यांनी सोडणं. कारण खडसे हे म्हणजे भाजपचे एक ज्येष्ठ नेते आहेत, एक बहुजन चेहरा राहिलेले आहेत. म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर जर भाजपचा बहुजन चेहरा म्हणून म्हटलं तर एकनाथ खडसे यांच्याकडे बघितलं जात होतं आणि त्यामुळे त्यांची नाराजी होती. काही वर्ष ते एक त्यांच्या पदरी उपेक्षा आली, त्यांना उमेदवारी सुद्धा नाकारण्यात आली आणि त्यामुळे ही बातमी धक्कादायक तर निश्चितच. तर दुसरीकडे आपण बघतोय कशा प्रकारे मुंबईमध्ये जय्यत तयारी झालेली आहे. आपण बघतोय ठिकठिकाणी आता बॅनर्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. एक्सक्लुझिव्ह ही सगळी दृश्य आणि फोटोग्राफ्स आम्ही आपल्याला दाखवतोय. भव्य प्रवेश अशा स्वरूपाचे बॅनर्स आता लागलेले आहेत. शुक्रवारी एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. 4 दशकांची भाजपची साथ सोडून एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. शुक्रवारचा मुहूर्त ठरल्याचं देखील कळतंय. आता एकनाथ खडसे यांच्या सोबत कोण कोण जात आहे राष्ट्रवादीमध्ये हे देखील बघावं लागेल. एकीकडे मुक्ताईनगर इथल्या खडसे यांच्या घरामध्ये शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते जमू लागलेले आहेत. टीव्ही 9 या अगोदरच सुतोवाच केलेलं होतं. एकनाथ खडसे हे आता भाजपला सोडचिठ्ठी देत आहेत आणि राष्ट्रवादीत जाणार आहेत आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब होत आहे. बबनराव लोणीकरजी आपल्या सोबत आहेत. बबनरावजी, मोठी गोष्ट आहे. एकनाथ खडसे यांनी आता राजीनामा दिलेला आहे असं सूत्रांकडून टीव्ही 9ला माहिती मिळालेली आहे आणि पक्ष प्रवेश करतात राष्ट्रवादीमध्ये शुक्रवारी. काय पहिली प्रतिक्रिया? हॅलो जी. नाही, एकनाथराव खडसे साहेबांनी राजीनामा दिला हे मला माहित नाही.
मी कार्यक्रमामध्ये आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मंठ्याला आलेले आहेत. मी आता आपल्या पत्रकाराच्या मार्फतच मला ही माहिती मिळाली. एकनाथरावजी खडसे आणि मी 30 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये एकत्र काम केलेलं आहे. अनेक कार्यक्रमामध्ये ते परतूरलाही आलेले आहेत. महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचे ते नेते आहेत. मला असं वाटतं की अजूनही आशा आहे की खडसे साहेब भारतीय जनता पार्टी सोडणार नाही. बरं बबनरावजी, मात्र दुसरीकडे आपण बघतोय मोठमोठे बॅनर्स लागायला देखील सुरुवात झालेली आहे आणि भव्य पक्ष प्रवेश अशा स्वरूपाचे बॅनर्स आहेत. भाजपला मोठा झटका. भारतीय जनता पार्टीचे आमचे राज्यातले नेते आणि केंद्रातले नेते माननीय खडसे साहेबांची समजूत काढतील. खडसे साहेब पार्टी सोडणार नाही असा मला आत्मविश्वास आहे. कारण गेली 30 वर्ष मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. जी बबनरावजी, मात्र एकीकडे आपण बघितलं चंद्रकांत पाटील देखील म्हणत होते आम्ही समजवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र हे सगळे प्रयत्न एकूणच सगळ्या घडामोडी बघितल्या तर तोकडे पडताना दिसतात ना. पण बॅनर लागणं, टीव्हीवर येणं, बातम्या येणं याचं वारंवार खडसे साहेबांनी खंडन केलेलं आहे की मी पक्षात आहे, पक्षात राहणार आहे. आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की खडसे साहेब पक्ष सोडणार नाहीत. बॅनर लागणं, वर्तमानपत्रात येणं, टीव्हीवर येणं, कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात अशा काही घटना झाल्या असतील, पण आम्हाला विश्वास आहे असं काही होणार नाही. जी बबनरावजी, पुन्हा मी तुमच्याकडे येतो. खडसेंच्या घरातनं आपण बघतोय संदेश शिर्के माझा सहकारी आपल्यासोबत शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते जमा होऊ लागलेले आहेत आणि थोड्याच वेळात आपण बघतोय जयंत पाटील हे या सगळ्याची माहिती देणार असल्याचं देखील कळतंय. आताची सगळ्यात मोठी बातमी एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काही वेळातच आता या संदर्भात माहिती देणार आहे. आताची मोठी बातमी आणि या सगळ्या घडामोडी आपण बघतोय. एकीकडे एकनाथ खडसेंनी राजीनामा दिल्याचं सूत्रांकडनं TV9ला कळलेलं आहे आणि दुसरीकडे जयंत पाटील आता माहिती देणार आहेत. आणि जयंत पाटलांचं जलसंपदा खातं देखील एकनाथ खडसे यांना कदाचित दिलं जाऊ शकतं, ही देखील एक मोठी घडामोड आहे. थोड्याच वेळात आपण बघतोय खडसे घोषणा करण्याची शक्यता किंवा जयंत पाटील याविषयी काही सूतोवाच करण्याची शक्यता आहे, या संदर्भात बोलण्याची शक्यता आहे. जयंत पाटील थोड्याच वेळात आता माहिती देण्याची शक्यता आहे. आताची मोठी बातमी आपण बघतोय, कारण एकनाथ खडसेंनी भाजप पक्षात राजीनामा दिल्याचं कळतंय. कॅमेरा एकच आणि सगळ्यांना फील्ड त्याचा कॅमेराचं फीड सगळ्यांना मिळतं. होय का? हो, म्हणजे हे लाईव्ह केलं ना तर ते आमच्या ऑफिसर आपण बघतोय काही क्षणातच जयंत पाटील बोलणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे गेले 3-3.5 दशकं नेतृत्व करणारे आणि भारतीय जनता पक्षाची खऱ्या अर्थाने वाढ करण्यासाठी गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या बरोबर अनेक वर्ष काम करून ज्यांनी भाजपला बळ दिलं ते माननीय एकनाथराव खडसे साहेब यांनी त्यांचा पक्ष सोडलेला आहे असं मला थोड्या वेळापूर्वी सांगितलं आणि म्हणून त्यांनी भाजपचा त्याग केलेला असल्यामुळे शुक्रवारी दुपारी 2 वाजता श्रीयुत खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्यामुळे बळ वाढेल असा मला विश्वास आहे.
एक अनेक वर्षाचा अनुभवी नेता, अनेक प्रश्नांशी अनेक मुद्द्यांशी संबंधित काम करून महाराष्ट्रातल्या विविध विषयांचा अभ्यास असणारा नेता हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतोय। त्यांचं स्वागत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शुक्रवारी दुपारी 2 वाजता करणार आहोत। सर, त्यांना पक्षात घेत असताना काही जबाबदारी दिली जाणार आहे का? कारण की चर्चा अशी आहे की विधान परिषदेच्या आमदारकीसाठी सुद्धा त्यांना संधी दिली जाऊ शकते। ते पक्ष योग्य वेळी योग्य ते पावलं टाकेल, त्याविषयी आज त्यांचा प्रवेश होतोय हीच मला आपल्याला बातमी द्यायची आहे। या मंत्रिमंडळात संधी मिळेल अशी सुद्धा चर्चा आहे, त्या अनुषंगाने काही पक्षात चर्चा झाली किंवा त्यांना काय पक्षाने आश्वासन दिलंय, कोणत्या अटींवर त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश? आज त्यांचा प्रवेश होतोय, प्रवेशाची बातमी मी तुम्हाला देतोय। ही एक सुखद बातमी आहे आणि भारतीय जनता पक्षावर मध्ये त्यांच्यावर गेले काही वर्ष सतत जो अन्याय होतोय तो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांनी पाहिलेला आहे आणि मला वाटतं की त्यामुळे त्यांनी त्यांचा पक्षाचा त्याग केलेला आहे असं मगाशीच त्यांनी मला सांगितलं। त्यामुळे आता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यास काही अडचण नाही, ते राष्ट्रवादीत प्रवेश करतात। सर, पण आधी निवडणुकीच्या काळामध्ये गयारामांची जास्त चर्चा होती, आता आयाराम होताना दिसतंय का की भाजपचा इतका मोठा नेता तुमच्याकडे येतोय? तुम्हाला वाटतं ही चाहूल आहे पुढे काही तुमच्यातून गेलेले लोक सुद्धा परत येतील? असं आहे की हळूहळू आपल्याला बऱ्याच गोष्टीचा उलगडा होईल। सगळ्याच बातम्या एकदम तुम्हाला कळल्या तर नंतर तुम्ही काय दाखवणार हा प्रश्न होईल। त्यामुळं जे आम्ही कोणाच्याही घाई करत नाही आणि येणाऱ्या व्यक्तीचं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी महाराष्ट्रातल्या जनतेशी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी किती जिव्हाळ्यानं बांधिलकी आहे हे बघून आम्ही हळूहळू निर्णय घेतोय आणि मला वाटतं की एकनाथराव खडसे त्यांनी याबाबतीत आता निर्णय घेतलेला आहे पक्ष सोडण्याचा आणि म्हणून त्यांच्याशी मी थोड्या वेळापूर्वी बोलणी केली। शुक्रवारी त्यांचा पक्षप्रवेश आम्ही निश्चित केलेला आहे। त्यांच्याबरोबर काही आमदार येणार आहेत का? कारण की काही चर्चा आहे की 2 विद्यमान आमदार येऊ शकतात। त्यांच्याबरोबर येण्याची बऱ्याच लोकांची इच्छा आहे, पण ताबडतोबीने विधानसभेच्या निवडणुका करण्याची या कोरोनाच्या काळात आवश्यकता नाही आहे। जशी वेळ येत जाईल तसे त्या आमदारांचे निर्णय होतील। माझ्या माहितीने त्यांच्या संपर्कात बरेच आमदार आहेत, पण आता कोरोना असल्यामुळं अशा निवडणुका आणि बाकीचे राजकारणाचे उद्योग आम्ही टाळणार आहोत। सर, हिंदी में जानना त्यांच्या सूनबाई आहेत त्या खासदार त्या संदर्भात काय भूमिका असणार आहे? त्यांच्या सून आहे, पहिले मराठी त्यांच्या सून आहेत त्या सून आहेत त्या भाजपच्या खासदार आहेत विद्यमान, त्यांच्या संदर्भात काय भूमिका असणार आहे राष्ट्रवादीची? आम्ही एकनाथराव खडसे यांना प्रवेश देतोय, त्यांच्याबरोबर कोण येणार आणि कोण नाही या बाबतीत तपशील अशी आम्ही काही फारशी चर्चा त्यांच्यावर केलेली नाही आणि मला वाटतं की त्यांचं नेतृत्व मानणारे, त्यांच्यावर श्रद्धा विश्वास असणारे आणि ज्यांचा भारतीय जनता पक्षाकडून हिरमोड झालेला आहे, ज्यांची भारतीय जनता पक्षाकडून प्रगतीच्या विकासाच्या ज्या अपेक्षा होत्या, ज्या बाबतीत आता भारतीय जनता पक्ष हे विकास करू शकत नाही अशी खात्री पटलेली आहे, अशी सगळीच लोक हळूहळू येतील। मराठी में पहले ज्या पद्धतीनं ऑपरेशन लोटस अशा पद्धतीची वल्गना केल्या जात होत्या, तर आता तुम्हाला वाटतं की असं अशा पद्धतीने झालं तर ते ऑपरेशन जे आहे किंवा ठीक आहे ना, ठीक बघू ना मला असं म्हणतात राष्ट्रवादी प्रवेश करतील अशी नाही। मी तर अनेक वेळा तुम्हाला सांगतो की हे गव्हर्नमेंट दीर्घकाळ चालेल, 5 वर्ष ही कमी मुदत आहे, पण मी काही बडेजाव करत नाही, पण माझे गेल्या 8 दिवसात जवळपास 3 ते 4 वेगवेगळ्या नेत्यांशी भाजपच्या विविध भागातल्या चर्चा देखील झालेली आहे आणि त्यांची देखील येण्याची इच्छा आहे।
नाही, सगळ्या भागातले आहेत, काही माहिती आहे सर, आणि तुमच्यातून गेलेले नेते आहेत ते लोक? नाही, ती येतील ना, येतील त्यावेळी कळेल ना तुम्हाला. त्यांची माहिती आपण अंधारात प्रवेश घेणार नाही, दिवसा डोळ्या घेणार आहे, त्यामुळे आपल्याला कळवण्याची व्यवस्था होईल. पाटिल साहब अभी हिंदी में जानना चाहेंगे कि क्या बात हुई है और कभी उनका प्रवेश होना है? नहीं, भारतीय जनता पार्टी के दिग्गज नेता जिन्होंने महाराष्ट्र में गोपीनाथ मुंडे साहब के साथ काम करते हुए पार्टी को बढ़ाया है, महाराष्ट्र में जहां बहुत कम है. ठीक आहे ना, ठीक, बघू ना मला जर ते महाविकासच्या आघाडीच्या कुटुंबात येत असेल तर आनंद आहे. और उन्होंने आज सुबह पार्टी का इस्तीफा दिया है, ऐसे मुझे इन्फॉर्मेशन दी. उसके बाद में हमने निर्णय लिया है कि उनको राष्ट्रवादी में प्रवेश दिया जाए, और इसीलिए शुक्रवार को सामना तयार केलं तर ठीक आहे ना, ठीक, बघू ना मला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशी चांगली गोष्ट आहे. जर ते महाविकासच्या आघाडीच्या कुटुंबात येत असेल तर आनंद आहे. नेतृत्व मानते हैं, और जो आने में कोई कठिनाइयाँ नहीं है राष्ट्रवादी में, वो सब लोग आएंगे. अब जिनको घटनात्मक परिस्थिति में कोई तकलीफें है, जो रेजिग्नेशन देके फिर एक बार चुनाव करने की आवश्यकता है, ऐसे कुछ लोग हैं जो एमएलए भी हैं, वो कहते हैं कि थोड़े दिन के बाद हम योग्य विचार करके आएंगे. हम भी किसी महाराष्ट्र में फिर एक बार उन इलाके में इलेक्शन थोपना नहीं चाहते, और इसीलिए जो आएंगे वो सामान्य स्वरूप से सारे कार्यकर्ता आएंगे, और जिनको आने में ये जो मैंने कहा वो कठिनाइयाँ है, वो आस्ते आस्ते, जब ये कोरोना का समय चल रहा है, हम नहीं चाहते कि महाराष्ट्र में कोरोना के समय कोई बहुत बड़ी इलेक्शन 10-12 जगह हो, और इसीलिए आवश्यकता अनुसार हम निर्णय करेंगे. खानदेश और ओबीसी में क्या पद जिम्मेदारी दी जाएगी? देखो, हम उनका स्वागत कर रहे हैं. स्वागत करते हुए उन्होंने कोई कंडीशंस नहीं रखी. वो राष्ट्रवादी में आदरणीय शरद पवार साहब के नेतृत्व में काम करने के लिए उन्होंने अनुमति दी है, और मुझे लगता है कि यही हमारे लिए काफ़ी है. हमारी पार्टी में जो अच्छा है, जो एबल है, जो कैपेबल है, उन सारे लोगों को जिम्मेदारी पवार साहब सौंपते हैं, उसमें कोई तकलीफ नहीं है. खानदेश में खास करके कितना प्रभाव खास एनसीपी का बढ़ सकता है, और साथ ही ओबीसी के चूंकि एक बड़े नेता के तौर पर? वैसे तो महाराष्ट्र के में काफ़ी इलाके में खड़से साहब का एक्सेस है, लेकिन ख़ास तौर पे जलगांव जिला और खानदेश के जो 4-5 ज़िले हैं, वहाँ भी उनको मानने वाले लोगों की संख्या, तादाद बहुत बड़ी है, और मुझे लगता है उसका अच्छा असर हमारी पार्टी में होगा. क्या एमएलसी आने वाले समय में जो 12 एमएलसीज हैं उसमें से भी एक ऑफर किया जैसी चर्चा है? हमारी और खड़से साहब से कोई ऐसी बात नहीं हुई है. उन्होंने पूरे विश्वास के साथ पवार साहब के नेतृत्व में काम करने का निर्णय लिया है, और मुझे लगता है कि यही चीज़ हमारे लिए